नमस्कार मंडळी, आज आमचा मासे बनवायचा प्लॅन आहे। तर मासे बनवण्यासाठी आम्ही पहिलं मार्केटमध्ये आलो। कोणत्या मासा बनवायचा हे काही निश्चित नव्हतं। तर ते मासे चेक जे केले ताजे थोडे वाटत नव्हते। सुरमई पॉपलेट ते काही फ्रेश असं वाटलं नाही। बाकी चिलापी आणि रहू जो आहे ना तो फ्रेश होता। मित्र म्हणला की रहू नको, आपण चिलापीच घेऊया। हा मासा चेक कसा करायचा, तर जेवढं नॉलेज आहे आम्हाला त्यानुसार मासाचे कल्ले जर गुलाबी असतील तर तो मासा फ्रेश असू शकतो। माशाला दाबल्यानंतर जर खड्डा राहत असेल तर तो मासा फ्रेश नाहीये, असं एकंदरीत माशाचं आहे। खूप घाण असते चिलापीमध्ये। माशालाच मासा खाणारा असा मासा आहे तो चिलापी। तो बाकीच्या माशांची पिल्ल वगैरे खातो असेल। तर मासा चेक केला, 1.25 किलो भरलं वेट। त्यानंतर साफ करायला गेलं तर घेतला, साफ केला त्यांनी व्यवस्थित, पण ते जरा मोठा होता ना। विचार केला की याचे 3 पीस करूयात, कारण तव्यामध्ये तेवढा बसला बी नसता। दोन तीन पाण्यामध्ये धुतला। त्याला धुताना एक काळजी घ्यायची असते, ती म्हणजे त्याचा जे पोटाचा जो भाग आहे तिथनं घाण निघालेली असते, पण त्या पोटाच्या आतील भागाला आहे ना एक पिवळसर किंवा काळसर असं लेअर असते। तर ती लेअर जर व्यवस्थित रित्या काढली नाही ना तर मासा आहे ना कडू लागतो असे। त्यामुळे ती व्यवस्थित साफ करायची। ती व्यवस्थित साफ केली ना तर मासा काही प्रॉब्लेम येत नाही माशाला। माशाला लावण्यासाठी आहे ना अद्रक आणि लसणाची पेस्ट गरजेची होती, पण बाहेरून काय आणली नाही। ती घरीच बनवायचं ठरलं। मग ते लसूण आणि आलं जे घरचं आहे त्याला व्यवस्थित मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं। घरी जर बनवलं ना आलं लसूण त्याची टेस्ट पण चांगली येते आणि तो जरा तिखट होत असेल। मस्तपैकी 2 लिंब कापली। लिंबू खूप गरजेचं आहे, कारण लिंबूनी माशाला टेस्ट पण चांगली येते। बाहेरून काय मसाला आणला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही घरचा काय मसाला मिक्स केला, कारण आम्हाला रवा फ्राय करायचं होतं। त्यामुळे बाहेरून मसाला आणला काही आणि घरचा काय होता लाल तिखट वगैरे हे ते आम्ही त्याच्यात मिक्स केलं आणि त्याला लावलं, व्यवस्थित कोटिंग केलं। आणि कोटिंग केल्यानंतर पॅनमध्ये थोडंसंच ऑइल टाकलं, जास्त ऑइल टाकलं नाही आणि कमीच ऑइलमध्ये फ्राय केला तर तो भारी होतो। म्हणजे कमी तेलामध्ये जर फ्राय केला जास्त तेल लागत नाही आणि तो व्यवस्थित फ्राय होत असेल। प्लेट सजवली मस्त आणि त्यामध्ये मग ते पीस जे काही फ्राय झाले होते तो पहिला एक जे 5-6 पीस फ्राय झाले होते ते घेतले। तर सुंदर झालं होतं एकदम। म्हणजे जास्त प्रोसेस नाही मोठी, कोणीही बनवू शकतं अशी प्रोसेस आहे त्यामध्ये। तर तुम्ही ट्राय करा, एकदम सोप्या पद्धतीमध्ये फ्राय केलेलं आहे आणि चांगला फ्राय होतो मासा। तर मुलांनी जरी घरी ट्राय केला तर आम्ही पण स्टुडिओमध्ये आम्ही करतो, असा विषय आहे।